हॅलो गाईज, मी पूनम भोसले माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे। तर आत्ता आम्ही चाललो आहे सकाळच्या गुड मॉर्निंग पहिल्यांदा सगळ्यांना। आम्ही चाललो आहे आत्ता झू चौपाटीला, म्हणजेच आम्ही आलो मुंबईला फिरायला। मी, मम्मी आणि माझ्या बहिणीचा मुलगा गोल्या, आणि ही आहे माझ्या मामाची मुलगी, आणि ही आहे तिची मुलगी ऋतू। तर आत्ता आणि तिचे पप्पा आम्ही सगळेजण फिरायला चाललो आहे। आणि आता चाललो आम्ही स्टेशनकडे जाण्यासाठी। आणि आता आम्ही महानगरपालिकेच्या बसनं तरी जाणार आहे, नाहीतर ॲटो तरी करून जाणार आहे। आणि आता हे बघू शकता गोलेची मस्ती, आता जाताना थोडीशी मस्ती करतोय तो, त्याची पण थोड्याशा क्लिपा मस्त घेतल्या। आणि आता आलो आम्ही स्टेशनवरती, आणि आता आमची ट्रेन आलेली आहे। आणि आता ट्रेनमध्ये बसूया आणि पुढं तुम्ही बघणारच आहात तो आम्ही कुठं कुठं जाणार आहे। पहिलं मुंबादेवीला जाणार आहे, जी मुंबईची देवी आपली आहे, महत्त्वाची मानली जाते, त्या देवीला जाणार आहे। आणि सगळ्यांनी ऑफकोर्स सगळ्यांनाच माहिती आहे ती देवी, कोणी कोणी दर्शन केलं नसेल तर नक्की करा। आत्ता आलेली आहे ट्रेनमध्ये पण खूप गर्दी आहे, तुम्ही बघू शकता। आणि आम्हाला जागा पण भेटली मस्तपैकी। आणि आता ट्रेन निघालेली आहे, आणि आता आपण तिथं मुंबादेवीला गेल्यानंतर मग भेटूया। चला, तोपर्यंत हा व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि ही आहे आपली मुंबई। आणि आता आपण चाललो स्टेशनवरून उतरून, ते म्हणजे आपली मुंबईची देवी, महत्त्वाची मानली जाते ती म्हणजे मुंबादेवी। आता तिचं दर्शन घेणार आहे आम्ही। आणि आता चाललोय मस्त चालत, आतमध्ये आहे। ॲटोने पण जाणार होतो पण खूप गर्दी होती, आणि चालत चालत मस्त बघत पण जाता येईल, त्यामुळे आम्ही चालतच जास्त प्रेफर केलं जाण्यासाठी। आणि चला आता तिथं गेलो, आणि हे बघू शकता हे आहे आपल्या मुंबादेवीचं शिखर। आणि आता वळून थोडंसं जावं लागणार आहे। आणि इथं मोबाईल अजिबात अलाउड नव्हता, त्यामुळे आम्ही काही मी काही काढला नाही। थोडंसं तोंड दिसतंय, तुम्ही बघून घ्या, पण दिसतच नाही आहे तसं ॲक्च्युली। आणि तिथं फोटो पण काढायला अलाउड नाही आहे तसं म्हणायला गेलं तर। आणि त्याच्यानंतर दर्शन घेतलं, आणि आम्ही परत निघालो स्टेशनला, परत जाण्यासाठी झू चौपाटीला। आणि हे बघू शकता की ड्रायव्हर आपल्याला टॅक्सीवाले सांगत होते की थोडीशी माहिती दिली। आणि हे आहे आपलं वानखेडे स्टेडियम, हे दिसतंय, हे तुम्ही पाहू शकता। आणि स्टेडियम किती मोठा आहे तुम्ही पाहू शकता, स्टेशन पण एकदम तिथं जवळच आहे। आणि आता परत आलं आहे स्टेशनला, आता जाणार आहे आम्ही झू चौपाटीला। आणि ट्रेन आता कुठं लागते ते माहीत नाही मला ॲक्च्युली मुंबईमधलं काय बरंचसं, कारण आता खूप चेंजेस झाले आहेत। आता माझ्या वहिनीचे मिस्टर आहेत तेच बघतायत, आता आम्ही त्यांच्या पाठीपाठी पळतोय। आणि ट्रेन लागलेली आहे त्यामुळे आम्ही सगळे पळायला लागलो, आणि इथं थोडीशी आम्ही गंमत केली। आणि ट्रेन भेटली, आणि आम्हाला मस्त जागा पण भेटली, तुम्ही बघू शकता। आता गर्दी पण खूप असते लोकलला, हे सगळ्यांनाच माहीत। आणि इथे बसलो मी आणि माझी वहिनी, मामाची मुलगी, तिथे आहे तिचे मिस्टर, आणि तिथं आहे गोल्या बसल्या, इथं बसले मम्मी, आणि ऋतू करते शूट। आणि आम्हाला मस्त जागा भेटल्या, त्यामुळे खूप मजा आली आम्हाला। आणि आत्ता ट्रेननं उतरलेलो आहे, आणि आता हे बघू शकता झू चौपाट्याले, आणि एकदम आतमध्ये जाताना एकदम थंड असं पाण्याचं एकदम शहारा येत होता। संध्याकाळच्या ॲक्च्युली 6 वाजलेल्या होत्या, 5:45-6च्या आसपास। आणि आम्ही चाललो होतो, काही लोक रिटर्न पण चालले होते। आणि ह्याचं पण आम्हाला टेन्शन होतं की त्या दिवशी गणपती विसर्जन होतं, आणि त्यामुळे बंद आहे का, गेट ओपन बंद केलं आहे पोलिसांनी, माहीत नव्हतं, त्यामुळे पुढं चाललं होतं पण ओपन दिसत होतं। आणि आता मस्त मजा करणारे, आणि मला बीच खूप आवडतं, हे पण मला तर खूप आवडतं बीच, आणि मस्त एन्जॉय करणारे बीचला। आणि छान असं जाताना बंगलो होते, कोणाकोणाचे बंगलो होतं नाही माहिती मला, पण खूप सारे सेलिब्रिटी आहेत की सकाळी सकाळी तिथे वर्कआउट करायला येत असतात। पण आत्ता वाजलेलं संध्याकाळचे 6, आणि तुम्ही बघू शकता गोल्या की असं पळतोय, आणि समोर पाणी दिसतंय, एवढं भारी वाटत होतं ना। असं गेल्यानंतर असं वाटत होतं की पहिला कधी जाते मी, तर मस्त केस वगैरे ओपन केले, आणि मस्त एन्जॉय करणार होते, फोटो वगैरे काढणार होतो। आणि हे बघू शकता खूप भारी वाटत होतं मला, कारण बीच हे खूप आवडतं मला। आणि हा गोल्या बघा पुढं पाणी बघत भीत नव्हता, काय नव्हता, पुढं चांगला पळत होता। आणि ते बघू शकता सगळ्यांच्या पुढं तोच होता। आणि जसं जवळजवळ येईपर्यंत मस्त सनसेट वगैरे, थोडासा सनसेट दिसत नव्हता गेलेला,
पण पाणी बघू शकता पुढं किती लॉंग एकदम पाणी दिसत होतं. आणि आहे बघा नजारा काय मस्त दिसतोय. आणि संध्याकाळी खरंच ज्यांना कोणाला जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी वगैरे जायचंय त्यांनी संध्याकाळचं जावं, खरंच खूप भारी वाटतं. आणि हे बघू शकता एकदम भारी वाटत होतं ना वातावरण, शपथ खूप भारी आणि थंड वाटत होतं. आणि मस्त खूप लांब आहे, आम्ही थोडंसं झूम आउट करून दाखवत होती ऋतू. आणि हे बघू शकता किती भारी दिसतंय. आणि आम्ही आलेलो आहे आता जुहू चौपाटीला. आणि आता मस्त थोडासा नाश्ता वगैरे करणार आहे, पहिला फ्रेश होणार आहे आणि मस्त मग एन्जॉय करणार आहे. चला तिकडे जा. हा एक बनवून आवरू पाण्यामध्ये हाय करा हाय बी पाणी बघ इकडे ये. खतरनाक पाणी बघ तिकडे. आणि नंतर चहा वगैरे पेरो, थोडासा नाश्ता केला तिथेच आणि मग चाललो आम्ही एन्जॉय करायला. आणि पहिली गोष्ट मी तिथं सांगेन, ज्यांना कोणाला तिथं जायचं आहे फिरायला मस्त बाहेरून खायला घेऊन जावा, कारण तिथं एवढं महाग आहे ना. सगळ्यांनाच माहिती आहे बीच समोरून जास्त गोष्टी महाग असतात, पण तुम्ही जाताना खरंच घेऊन जावा. जे कोणी मुंबईला पहिल्यांदा नवीन चालला असेल, पहिला बाहेरून जाताना खायला घेऊन जावा आणि मस्त रिलॅक्समध्ये तिथं खा, कारण तिथं खूप महाग आहे. कारण आम्ही घेतलं होतं. आणि हे बघू शकता मस्त बीच जवळ आले, मला एवढं भारी वाटत होतं ना, शपथ खरंच खूप भारी वाटते. आणि हे जे होते सिक्युरिटी ते गणपती विसर्जन होतं आणि काय अर्धा भाग गणपती विसर्जनसाठी सोडलेला होता आणि इकडचा भाग सगळा गणपती विसर्जनासाठी सोडला होता. आणि सिक्युरिटी होती ह्यासाठी की जे जास्त लाटा एकाच बाजूने जास्त होत होत्या त्यामुळे रिस्की होतं, त्यामुळे तिकडे ह्या मुली उभ्या होत्या आणि गणपती विसर्जनासाठी तो स्पेस सोडला होता. आणि एकीकडच्या साईडला मस्त सगळ्यांसाठी आलेल्यांसाठी मस्त खेळण्यासाठी होता आणि मस्त एन्जॉय केलं. आणि खूप थंड असा हवा येत होती भारी. आणि हे बघू शकता गोल्या आमचा, आम्ही मस्त मस्त मजा केली. आता तुम्ही पुढे पाहाच. आणि ते बघू शकता ऋतूच्या पप्पाची आणि गोल्याची किती मस्त मजा चालू आहे दोघांची. आणि दोघं थोडा वेळ खूप वेळ खेळत होते ते. आणि हे बघू शकता कारण रिस्की पण होतं थोडंसं, जेव्हा लाट येत होती तेव्हा रिटर्न जात होते तेव्हा तिथे खड्डे पण पडत होते, थोडं रिस्की होतं. आणि त्यामुळे त्याला काही जास्त आतमध्ये जाऊ दिलं नाही, तिथल्या तिथंच खेळू दिलं. आणि ती तिकडून बघा मम्मी कशी हळूहळू चालली आतमध्ये कारण तिला पण खूप आवडलं होतं. मस्त मस्त थंड होतं थोडंसं. ती पण आय थिंक फर्स्ट टाइम आलेली इथं जुहू बीचला. मुंबईला एवढी राहिली पण इकडे नव्हती आली, बोलली. सोडा सोडा त्याला, नुसता असा हात सोडा. हा हात पसर, हात पसर, हात पसर. तुम्ही मागे मागणं सर का पुढं बघ की. आणि ह्याला पण जरा व्हिडिओची सवय लागली आहे ब्लॉगिंगची, कारण ह्याला पण माहिती आहे मग व्हिडिओ बनवते आणि कंटिन्यू असं कधी काय बघ म्हणलं लगेच व्हिडिओमध्ये बघायला चालू करतो मोबाईलमध्ये. आणि हे बघू शकता किती भारी असं सनसेट पण दिसतोय मस्त. आणि ॲक्च्युली आम्ही तिथं जे कॅमेरामॅन असतात तिथं पण थोडंसं आठवण म्हणून फोटो पण काढल्या. आणि हे बघू शकता किती भारी वाटत होतं ना, मस्त. आणि मी थोडंसं मस्त फील घेतला. आणि आता आमचा गोल्या नुसता पाण्यामध्ये पळत होता, त्याला फर्स्ट टाइम पाणी बघितलं होतं
आणि हे बघू शकता मी तो त्याला पण थोडं पुढे जाऊ नको, पुढे जाऊ नको जास्त, तिथंच उभा राहा, खेळ की पुढे बघ, पुढे बघ खेळ. आणि त्याचं फक्त व्हिडिओकडे आणि मोबाईलकडे लक्ष होतं. त्याला मी म्हणते ते खेळ, पुढं बघ, तरी पण तो तसं करतो. आणि त्याला पण खूप भारी वाटत होतं खेळायला. आणि नंतर पण तो पाण्यामधून बाहेर येत नव्हता. नंतर अजून मी परत घेऊन गेले त्याला अजून. आणि हे आम्ही वगैरे मस्त खेळत होतो. आणि नंतर ऋतूच्या पप्पाने खूप छान क्लिप घेतल्या, कारण त्यांनी पण फर्स्ट टाइम ब्लॉगिंग करत होते आणि मोबाईल काढून व्हिडिओ बनवत होते. आणि नंतर आम्ही थोडेसे व्हिडिओ काढले, नंतर शॉर्ट व्हिडिओ काढले, रील्स काढल्या आणि खूप भारी म्हणजे खूप मजा आली मस्त. आणि तिथे गेल्यानंतर कसा 1.5-2 तास गेला वेळ काहीच समजलं नाही आणि मस्त एन्जॉय केला आम्ही. आणि हे बघू शकता गोल्या किती खेळतोय तो. आणि ॲक्च्युली आम्हाला पण तिथे भिजायचं होतं, बसायचं होतं, पण हा प्रश्न होता की मला पुढं जाऊन एका सेलिब्रिटीला भेटायचं होतं. त्यामुळे हा व्हिडिओ तर पहिला अपलोड झालेला तुम्ही पाहिलाच आहे, थोडा अर्धा राहिला तो पण नंतर आता अपलोड करणार आहे जसा वेळ भेटेल तसा. म्हणून आम्ही भिजलो नाही जास्त, कारण तरी पण पॅन्ट भिजल्या होत्या. पण तिकडे जाईपर्यंत मीरा रोडला जाईपर्यंत म्हणजे कपडे वाळून गेले. पण खरं तर खूप छान असं भिजायचं होतं, पण भिजायला नाही भेटलं कारण तिकडं जायचं होतं म्हणून. आणि हे काढलेले आम्ही थोडेसे शॉर्ट्स व्हिडिओ, पण सॉन्ग वगैरे टाकायचं अजून माझ्याकडून एडिट करणं झालेलं नाही, ते पण लवकरच व्हिडिओ येतील त्याचे. आणि हे घेतले माझ्या वहिनाने, मस्त शूट केलाय तिने पण. आणि ह्याच्यानंतर घेतले वहिनाचे आणि ऋतूच्या पप्पाचे मस्त फोटोज वगैरे, माझे मम्मीचे वगैरे सगळे मस्त. आणि हे बघू शकता प्लेन चालली, ते मी तेवढं झूम करून हे केलं. आणि हे बघू शकता मस्त पक्षी वगैरे आणि खूप छान वातावरण होतं. ज्यांना जुहू चौपाटीला जायचं आहे त्यांनी नक्की जावा, पण संध्याकाळचं जावा. आणि हे आमच्या गोल्याचे थोडेसे व्हिडिओज घेतलेत, ते पण एडिट करायचे राहिलेत अजून. फक्त फोटोज वगैरे एडिट सगळ्यांचे झालेत, फक्त व्हिडिओज आणि शॉर्ट व्हिडिओज वगैरे ते राहिलेत अजून. ते पोस्ट पण नाही केले आणि एडिट पण नाही केले. आणि हे घेतलेत थोडेसे व्हिडिओ आणि हे पण पहा व्हिडिओ. आणि त्याच्यानंतर हे बघू शकता वेळ झालता खूप, 7-7:30 वाजतच आलेले. आणि किती छान असं बीचवर वाटत होतं आणि स्वच्छता पण वगैरे खूप भारी आहे. आणि आम्ही असं गोल गोल फिरून मस्त मजा घेत होतो. आणि हे बघू शकता किती छान वाटते. आणि जसं रात्र होईल ना तसं खरंच खूप भारी वाटत होतं तिथे. आणि मस्त एन्जॉय केला. आणि मम्मीने पण खूप छान एन्जॉय केला, तिला पण भारी वाटलं, थोडंसं फ्रेश नाही का. आणि मस्त एन्जॉय केला. आणि हे ऋतूचे वगैरे थोडे आम्ही फोटोज पण काढले, मी लास्टला फोटोज वगैरे पण लावणार आहे, तुम्ही बघा. आणि हे बघू शकता सनसेट वगैरे चाललेला आणि लाटा वगैरे खूप जास्त येत होत्या. आणि हे बघू शकता आवाज पण लाटांचा. हे होतं जरा आणि हे काही ऋतूचे पण शॉर्ट व्हिडिओ राहिले, तिचे पण एडिट नाही झालेले, त्याचे पण आता वेळ भेटेल तसा एडिट करेन आणि सेंड करेन. तिचे पण खूप छान व्हिडिओ बनवलेत, एडिट नाही केलेले, सॉन्ग नाही टाकलेलं. आणि ह्या गोल्याची मस्ती तर कंटिन्यू सारखा आतमध्ये जात होता. त्याने एक मम्मीची चापट पण खाल्ली, कारण खूप आतमध्ये पाणी बघून त्याला एवढं पहिल्यांदा. एकतर लहान बाळ पाण्याला खूप लबूद असतात आणि आता तो पाणी बघून पण खूप सारखा आतमध्ये पळत होता. आणि त्याला तर येऊशीच नव्हतं वाटत, त्याला खूप भारी वाटत होतं पाण्यामध्ये. चला जेवायला. आणि हे आहे संध्याकाळचं व्ह्यूज, बघू शकता किती भारी वाटत होतं. संध्याकाळी 7:30 वाजलेला ॲक्च्युली, तरी पण काही सुद्धा वाटत नव्हतं, खरंच खूप भारी वाटत होतं. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मुंबईचा मला नक्की सांगा, कारण छोटे व्हिडिओ घेतलेत मी. बॅकग्राऊंडला आवाज दिलाय कारण जास्त आवाज होता मुंबईमध्ये, त्यामुळे मी जास्त बॅकग्राऊंडला आवाज दिलाय. कसा वाटला नक्की सांगा मला व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका. आणि आत्ता आम्ही जे मुंबईमध्ये क्लिक केलेले फोटो आहेत ते लावणार आहे.